मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काल परवा आचारसंहिता जाहीर झाली. महाराष्ट्र विधानसभेसाठी खास करून आचारसंहिता जाहीर झाली म्हणजे निवडणुकींची घोषणा झाली. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भातली जी घोषणा केली त्या संदर्भामध्ये आचारसंहिता लागू झाली. आपल्यापैकी अनेक लोकांनी पेपरला वाचलं असेल, टी व्हीवर बातमी बघितली असेल आणि अनेक लोकांच्या मनात प्रश्न पडला असेल की आचारसंहिता, ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणतो, व्हॉट इज दिस, हे काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांनी समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च जे निर्णय आहेत ते निर्णय करणारं जे कायदेमंडळ असतं, आपण त्याला संसद म्हणतो केंद्राच्या बाबतीमध्ये, आणि राज्याच्या बाबतीमध्ये हे कायदे करतं त्याला आपण विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हींची मिळून विधानमंडळ म्हणतात. आणि त्या म्हणजे आमदारकी थोडक्यामध्ये. तर ह्या आमदारकीसाठी म्हणजे विधानसभेसाठीच्या ज्या काही निवडणुकांच्या तारखा काल जाहीर झालेल्या आहेत आणि त्याची आचारसंहिता लागू झाली. अनेक लोकांना प्रश्न पडला की आचारसंहिता म्हणजे काय? तर ही जी निवडणूक आहे, कुठली पण निवडणूक, ती निवडणूक निष्पक्ष पद्धतीने झाली पाहिजे. जे लोक आत्ता सत्तेवर आहे त्यांनी सत्तेचा गैरवापर करून जे मतदार आहेत त्या मतदारांना प्रभावित करू नये, किंवा जे विरोधक आहेत कोणी पण, नुसते सत्तेवर असणारेच नाही, विरोधात असणारे पण, त्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर करून निवडणूक जिंकली नाही पाहिजे, मतदानावर प्रभाव पडला नाही पाहिजे. कारण अनेक लोक जातीचा, धर्माचा, पैशाचा, प्रलोभनांचा, आपण ज्याला लालूच म्हणतो, अशा गोष्टी दाखवून मतदारांना भुलवण्याचं काम करतात. आणि चुकीच्या गोष्टी दाखवून जर मतदारांना भुलवलं आणि त्या भुलवण्यामुळे मतदारांनी जर का चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं तर चुकीचे लोक आमदार, खासदार पदावर निवडून जातील आणि त्याच्यामुळे लोकशाही धोक्यामध्ये येईल. असं होऊ नये म्हणजेच थोडक्यामध्ये काय, तर निवडणुका ह्या निष्पक्ष पद्धतीने व्हाव्यात यासाठी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आता ही आचारसंहिता कधीपासून लागू झाली? साधारणपणे 1960 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा ती लागू झाली. त्यानंतर 62च्या निवडणुका आणि 67च्या ज्या निवडणुका होत्या सार्वत्रिक निवडणुका, ह्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच अशी आचारसंहिता चालू झाली. परंतु खरी गोष्ट पुढेच आहे. तुम्हाला माहित आहे, ही जी निवडणुकीची आचारसंहिता आहे हा शब्द लोकांना एकेकाळीपर्यंत माहीत पण नव्हता. आणि कधीपर्यंत? तर TN शेषन हे भारतीय निवडणूक आयोगाचे ज्यावेळेस अध्यक्ष झाले तोपर्यंत आचारसंहिता नावाचा काही प्रकार असतो हे लोकांना माहीत नव्हतं. परंतु शेषन साहेब ज्या वेळेस निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले, कमिशनर झाले, मुख्य झाले, त्यांनी ही अस्तित्वात असलेली आचारसंहिता अशा पद्धतीनं आणि इतक्या कठोर पद्धतीनं राबवायला सुरुवात केली की त्यामुळे निवडणुकीत भाग घेणारे सत्ताधारी पण आणि विरोधक पण दोन्हींचे धाबे दणाणले. आणि त्यांनी ही आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावायला सुरुवात केली. तेव्हापासून भारतातल्या लोकांना खऱ्या अर्थानं आचारसंहिता म्हणजे काय हे समजलेलं आहे. तोपर्यंत आचारसंहिता म्हणजे काय हे लोकांना माहीत पण नव्हतं. त्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थानं आचारसंहितेचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते TN शेषन यांना जातं. आणि हेच कारण आहे की भारतातल्या घराघरांमध्ये TN शेषन यांचा फोटो, देवासारखा फोटो लावला जात होता. एवढे महत्त्वाचे अधिकारी भारतीय प्रशासनात होऊन गेले, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आचारसंहिता या शब्दाचा उच्चार होईल तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांना TN शेषन यांचं नाव आपल्या समोर यायला पाहिजे. जे खास करून थोडेसे आधीच्या पिढीतले लोक आहे त्यांना तर हे नाव माहीत आहे, परंतु जे नवीन पिढीतले मुलं आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आचारसंहितेमध्ये TN शेषन साहेबांचं काय योगदान आहे
हे सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. धन्यवाद.